तथागत महात्मा गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्रपणे अभिवादन करतो आणि आपण आता लगेचच सुरुवात करूया. बहुजन संघटक या फेसबुक चॅनलवर मी प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम आज आपल्यासमोर आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे. सर्वांना जय भीम. आपल्या सर्वांना माहीतच आहे गेल्या साधारणतः 1.5-2 वर्षापासून की महाराष्ट्रामध्ये आणि ऑल इंडिया लेवलवरती बहुजन संघटक एक प्रबोधनाचं खूप चांगलं काम करत आहे. या बहुजन संघटकचे संयोजक आमचे मित्र राहुलजी खांडेकर, त्याचबरोबर सौरभ कुमार, आपण सर्वजण दर्शक मित्र हो, बंधूनो, भगिनीनो, मित्र हो, सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. आपल्या सर्वांना माहीतच आहे की डिसेंबर महिना हा बहुजन संघटक या फेसबुक चॅनलच्या माध्यमातून संकल्प महिना म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना आपण आंबेडकरी अनुयायांनी काहीतरी संकल्प केले पाहिजेत आणि ते संकल्प आपण करा आणि आमच्या या चॅनलवर आम्ही प्रसिद्धी देऊ, अशा पद्धतीचं आवाहन आपल्याला राहुल खांडेकर आणि त्यांच्या टीमने केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे. बाबासाहेबांना केवळ आदरांजली वाहून आपल्याला चालणार नाही. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जात असताना आपल्याला निश्चितपणे काही ना काही संकल्प करणं बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून मला वाटतं आपलं कर्तव्य आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आज आपल्यासमोर आंबेडकरी चळवळीतील जे उपेक्षित, वंचित असे जे काही क्रांती नायक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ते अग्रेसित होऊन काम करत होते, परंतु त्यांची नोंद इतिहासाने घेतली नाही, व्यापक प्रमाणामध्ये त्यांच्या नावाची चर्चा झाली नाही. अशा काही इतिहास संशोधकाचा, कार्यकर्त्यांचा, बाबासाहेबांच्या अनुयायांचा, त्यांच्या सहकाऱ्यांचा शोध घेणं आणि तो इतिहास आपल्या सर्व समाज बांधवांसमोर मांडणं, अशा प्रकारचा मी संकल्प केलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, या अनुषंगाने एक पाऊल पुढे जात असताना आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज हा माझा ग्रंथ आज आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून चर्चेत आहे. आता हे काम अजून पुढे घेऊन गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत काम करणारे शेकडो कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या जाती समूहातील होते, स्पृश्य वर्गातील होते, अस्पृश्य वर्गातील होते, बहिष्कृत वर्गातील सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे अनुसूचित जाती जमाती या समूहाचे सुद्धा अनेक कार्यकर्ते बाबांच्या सोबत होते, बाबासाहेबांच्या सोबत होते. परंतु इतिहासाने काही कार्यकर्त्यांची दखलच घेतली नाही. पुरावेच त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. परंतु हे सगळं शोधणं आणि आंबेडकरी चळवळ भक्कम करणं ही मला वाटतं काळाची गरज आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो की बाबासाहेबांना 6 डिसेंबरला आदरांजली वाहताना सुद्धा मी हे सांगितलं होतं की आता आपण बाबासाहेबांची चळवळ आता अधिक मोठ्या गतीने बौद्धेतर समाज बांधवांमध्ये घेऊन जाणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आता आपण बाबासाहेबांना भावनिक पातळीवर न मानता एक वैचारिक पातळीवर मानणं आणि मांडणं हे मला वाटतं फार आता गरजेचं होऊन बसलेलं आहे. आपल्या आता 2-3 पिढ्या बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात चौफेर विकास गती आपण गाठलेली आहे. बाबासाहेबांचा शिका, संघर्ष करा, संघटित व्हा हा जो मूलमंत्र आहे तो मूलमंत्र
या ठिकाणच्या बाबासाहेबांच्या अनेक अनुयायांना समजलेला आहे. परंतु हेही खरं आहे की बाबासाहेबांचा हा विचार तळागाळात असलेल्या अनेक छोट्या छोट्या जातींना सुद्धा समजलेला नाही. बाबासाहेबांचा हा विचार अनेक आपल्या स्पृश्य समूहातील किंवा आमच्या उच्चवर्गीय समाजामध्ये सुद्धा काही गरीब घटक आहेत, वंचित घटक आहेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत. आणि म्हणून आता आपल्याला थोडंसं व्यापक पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे होते. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सर्वांचा सहभाग होता, सर्व जात समूहाचा सहभाग होता. हे आता पुढे आणणं गरजेचं आहे. केवळ दलितांचे नेते ही बाबासाहेबांच्या विषयी लावलेली एक प्रतिमा पुसून टाकणं मला वाटतं बाबासाहेबांच्या अनुयायांच्या आज सगळ्यात मोठं एक काम असलं पाहिजे. बाबासाहेबांची चळवळ आपण जर पाहिली मित्र हो, तर बाबासाहेबांची चळवळ ही या देशातील एक समस्त मानव मुक्तीची चळवळ होती. आणि माणसाला माणूस म्हणून जे हक्क मिळायला हवे ते हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी अविरतपणे संघर्ष केला. सामाजिक पातळीवर केला, राजकीय पातळीवरती केला, आर्थिक पातळीवरती केला, धार्मिक पातळीवरती केला. बाबासाहेबांनी हा जो संघर्ष केला, या संघर्षाचे परिणाम म्हणून आज आपण पाहतोय की एक फार मोठा समूह आज विकासाची संधीमध्ये त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. परंतु आपलेच बांधव आहेत, अनुसूचित जमातीचे बांधव आहेत, अनुसूचित जातीतील इतर 58-57 आपल्या जातीचे बांधव आहेत, ओबीसीतले त्या ठिकाणी शेकडो जाती आहेत, एनटी मधल्या जमाती आहेत, जाती आहेत, खुल्या प्रवर्गातील कित्येक आहेत की ज्यांना आज बाबासाहेबांच्या विचाराची खरी गरज आहे. म्हणून त्यांच्या सहभागाची नोंद घेणं, त्या जात समूहातील बाबासाहेबांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांचा इतिहास पुढे आणणं हे त्या समाजा. दुसरा मोबाईल दे. याच्यामध्ये मग काहींचा शोध आपण घेतलेला आहे, काहींचा शोध आपल्याला घेतलं पाहिजे. माझ्या ग्रंथामध्ये ज्या उल्लेख आहे त्या ग्रंथाचा उल्लेख त्या ठिकाणी करणं मी आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला माहिती करून देतो की आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज या माझ्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांच्या सोबत काम केलेल्या अनेक अशा काही महत्त्वाच्या समाज सुधारकांचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. ते आपण वन बाय वन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे की मातंग समाज ही बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सुरुवातीपासून एक अग्रभागावर असलेल्या चळवळीमध्ये 1920 पासून ते 1956 पर्यंत बाबासाहेबांच्या चळवळीचे जे अनेक टप्पे होते त्या प्रत्येक टप्प्यामध्ये बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला खांद्याला लावून काम करणारे जे काही कार्यकर्ते होते त्याचे नाव वायदंडे. दौलती चिलोबा वायदंडे हे एक मातंग समाजातील त्या काळातील एक उच्च शिक्षित अशा प्रकारचं एक नेतृत्व होतं. 1927ला जो महाडचा सत्याग्रह झाला त्या महाडच्या सत्याग्रहापासून एक प्रेरणा घेऊन 32 मध्ये जी बाबासाहेबांनी आपल्याला माहित आहे ज्या 3 गोलमेज परिषदा झालेल्या होत्या त्या 3ही गोलमेज परिषदेमध्ये सहभागी घेतलेले आणि त्या ठिकाणी आपल्या बहिष्कृत बांधवांची बाजू मांडलेले एकमेव नेते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होते. आणि मग बाबासाहेबांनी या 3ही परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या बहिष्कृत वर्गाच्या त्या ठिकाणी हिताच्या मागण्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या. परंतु दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अशा प्रकारची एक आवई उठवण्यात आली होती, पहिल्या परिषदेला सुद्धा ती काही प्रमाणामध्ये होती, की बाबासाहेब आंबेडकर हेच केवळ एकटेच दलितांचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत. अशा प्रकारचा एक युक्तिवाद काही सवर्ण मंडळींनी आणि तत्कालीन काँग्रेसच्या मंडळींनी सुरू केलेला होता. आपल्याला माहिती आहे त्यावेळी बाबासाहेबांना भारतामधून अनेक तारा त्या ठिकाणी पाठवल्या गेल्या आणि येथील बहिष्कृत समाजाने हे स्पष्टपणे सांगितलं की त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे दलितांचे खरे प्रतिनिधी आहेत. अशा प्रकारच्या अनेक तारा ज्या पाठवल्या गेल्या त्या पाठवण्यामध्ये आणि बाबासाहेब हेच त्या ठिकाणी दलित समाजाचे खरे
हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून पटवून देणाऱ्यामध्ये एक महत्वाचं नाव म्हणून आपल्याला दौलती चिलोबा वायदंडे उर्फ डी.सी. वायदंडे यांचं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. हे डी.सी. वायदंडे हे बाबासाहेबांच्या विचार आणि कार्याने प्रभावित दर्जेतील माणसं म्हणून त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आपण केला पाहिजे. एक महत्वाचा उल्लेख या ठिकाणी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर सांगतो की बाबासाहेब केल्यानंतर 1936 साली त्या ठिकाणी मुंबईला एक अखिल भारतीय पातळीवरची मातंग परिषद आयोजित केली होती. या मातंग परिषदेच्या प्रमुख संयोजकामध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे डी.सी. वायदंडे. अजूनही काही 1932च्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या जातींचा सहभाग होता आणि त्या ठिकाणी अनेक असे समाजसुधारक आहेत की ज्यांच्या इतिहासामध्ये अजूनही नोंद झालेली नाही. त्यामध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे डी.सी. वायदंडे किंवा दौलती चिलोबा वायदंडे. मध्ये 1927च्या महाड सत्याग्रहापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सक्रिय असलेले आपल्याला दिसतात. 1932च्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना भारतातून ज्या काही तारा गेलेल्या होत्या त्या तारा पाठवण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दौलती चिलोबा वायदंडे यांची भूमिका अत्यंत महत्वाची असलेली आपल्याला दिसते. 1936ला जी मातंग परिषद झाली होती मुंबईला, अखिल भारतीय पातळीवरची मातंग परिषद, आणि या मातंग परिषदेच्या मुख्य संयोजनामध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचार पोहोचण्यामध्ये त्या ठिकाणी डी.सी. वायदंडे यांचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याशिवाय त्यांची जी पत्नी होती शकुंतला वायदंडे, त्या सुद्धा त्या काळातील एक महत्त्वाच्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी पर्वती सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला होता, काळाराम मंदिर प्रवेशा सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शकुंतला वायदंडे यांनी एक महत्त्वाचा 80 पानाचा ग्रंथ त्या काळामध्ये त्यांनी लिहिलेला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे हिंदी राज्यघटनेचा वारसा. हिंदी राज्यघटनेचा वारसा अर्थात अस्पृश्यांचे राजकीय हक्क, हा जो एक महत्वाचा ग्रंथ आहे तो ग्रंथ त्या ठिकाणी 80 पानाचा हा ग्रंथ 1942 साली एक बहिष्कृत वर्गातील महिला लिहिते. ही मला वाटतं अत्यंत क्रांतिकारी अशी गोष्ट आहे की या सगळ्या कार्यामागे जर प्रेरणा कोणाची असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा होती आणि म्हणून ही प्रेरणा सातत्याने सर्वच त्या काळातल्या वेगवेगळ्या समाज घटकामध्ये जे काही मंडळी काम करत होती त्याच्यामध्ये ही सगळी प्रेरणा घेऊन अशा अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी सोबत होते हे आपल्याला दिसतं. दुसरे म्हणजे रामचंद्र नाथोबा काळोखे नावाचे एक मातंग समाजाचे कार्यकर्ते होते. रामचंद्र नाथोबा काळोखे हे काळोखे कोण होते तर 1936 साली जी काही मुंबईला मातंग परिषद झाली होती त्या मातंग परिषदेचे ते स्वागताध्यक्ष होते आणि ह्या संपूर्ण परिषदेचा भार त्यांनी स्वतःवरती घेऊन साधारण 8 ते 10 हजाराहून अधिक लोक त्या ठिकाणी जमा करण्यामध्ये त्या ठिकाणी या काळोखे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. काळोख्यांचं फार काही इतिहासात माहिती उपलब्ध नाही, आजही आपल्याला काही पुरावे मिळत नाहीत, परंतु त्यांचं भाषण मात्र उपलब्ध आहे. त्या स्वागत अध्यक्षी भाषणामधले आपण 2-4 मुद्दे जरी समजून घेतले तरी त्या काळोखेंची वैचारिक उंची किती दर्जाची होती हे आपल्या स्पष्टपणे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्यांनी जो पहिला मुद्दा मांडला होता त्या अध्यक्षी स्वागत अध्यक्षी भाषणामध्ये त्यांनी पहिला मुद्दा मांडला की या ठिकाणी जे मातंग पुढारी आहेत त्या काळातील ते मातंग पुढारी सवर्णाच्या इशारावर त्या ठिकाणी काम करतात. हा मुद्दा जसा त्या काळामध्ये महत्वाचा होता तसा आजही तितकाच महत्वाचा आहे असं मला वाटतं की या ठिकाणी बुद्धी दुसऱ्याची आणि डोकं आपलं आणि वैचारिक दिशा मात्र स्पष्ट नाही अशा प्रकारची भूमिका जी त्या काळामधल्या काही मातंग नेत्यांची होती तशी आजही आपल्याला दिसून येते. आणि म्हणून याची उदाहरणं आपल्याला सरळ सरळ दिसतात. त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकाचं एका मुंबईला प्रकाशन झालं. त्या ठिकाणी ते संबंधित प्रमुख पाहुणे काय बोलले आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं समाजाला गुमराह करायचं,
महामानवांची तुलना दुसऱ्या एखाद्या आपल्या तत्सम विचाराशी माणसाची करायची आणि त्या ठिकाणी हा एक वैचारिक संघर्ष निर्माण करायचा, एक कन्फ्युजन समाजामध्ये निर्माण करायचं. ही जी कन्फ्युजन प्रवृत्ती आहे ती कन्फ्युजन प्रवृत्ती जशी त्यावेळेला होती तशी आत्ताही आहे. अशा या प्रवृत्तीला त्या काळामध्ये रामचंद्र नाथोबा काळोखे यांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी अत्यंत कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी त्यानं समजावून सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही सवर्णाच्या इशारावर जे काही तुमचं चाललेलं आहे ते तुमचं सोडून द्या आणि तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं त्या ठिकाणी चळवळ करा. दुसरा मुद्दा या ठिकाणी त्यांनी मांडलेला होता की त्या काळामधला मातंग समाजाची शैक्षणिक स्थिती अत्यंत चिंतेची होती. त्याची आकडेवारी सुद्धा त्यांनी दिलेली होती आणि मग ही आकडेवारी अत्यंत चिंतेची आहे आणि आता तरी जागे व्हा आणि त्या ठिकाणी शिक्षणाची कास धरा. हा जो बाबासाहेबांचा मूल मंत्र होता तो मूल मंत्र मातंग समाजाने स्वीकारावा अशा प्रकारचं आवाहन त्या काळामध्ये काळोखे करतात. आणि दुसरा मुद्दा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. या तांग परिषदेमध्ये, मुंबईच्या त्या परिषदेमध्ये काळोखेने एक विधान केलं, ते विधान महत्त्वाचं आहे. काळोखे असं म्हणाले की त्या ठिकाणी ही मातंग परिषद पूर्णपणे हे मानते की मातंग समाजाचेच नव्हे तर अखंड सगळ्या भारतातील दलित समाजाचे एकमेव प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अशा पद्धतीचं वक्तव्य एका भाषणामध्ये मातंग समाजाचे काळोखे करतात. हे विधान मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याही काळामध्ये बाबासाहेब हे तुमचे नाहीत असं म्हणण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी सवर्ण लोक त्या ठिकाणी काही दलित बांधवांना सांगत होते. आणि म्हणून हे बाबासाहेब हे एकमेव दलितांचे पुढारी भारतातले आहेत हे त्या काळामध्ये सांगणं हे त्या काळामध्ये अत्यंत गरजेचं होतं. आणि ती भूमिका त्या ठिकाणी रामचंद्र नाथोबा काळोखे यांनी आपल्या भाषणामध्ये मांडलेली होती. आणि त्याही पुढे जाऊन बाबासाहेबांनी जी धर्मांतराची घोषणा केलेली होती त्या घोषणेच्या अनुषंगाने या ठिकाणी या मातंग परिषदेने चर्चा झाली आणि त्या ठिकाणी असा ठराव मांडला गेला की मातंग समाजाने बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्या ठिकाणी विषमताग्रस्त, अन्यायग्रस्त अशा धर्माला तिलांजली देण्याचा ठराव त्या ठिकाणी मातंग समाज करीत आहे. म्हणजे ही जी भाषा आहे किंवा हा जो विद्रोह आहे तो आपल्याला बाबासाहेबांच्या विचारातून त्या ठिकाणी मातंग समाजामध्ये कशा पद्धतीने रुजत चाललेला होता तो त्या ठिकाणी भाग मला महत्त्वाचा वाटतो. आता धर्मांतराचं पुढे काय झालं तो वेगळा प्रश्न आहे आणि तो वेगळा मुद्दा आहे. परंतु अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असलेले काही अन्य नेत्यांचा उल्लेख आपण करूया. केशव शिरसोबा सकाटे नावाचे एक मातंग समाजाचे पुढारी होते. केशव शिरसोबा सकाटे हे सकाटे बाबासाहेबांच्या एवढ्या घनिष्ठ संबंधाचे आणि अत्यंत स्नेहाचे त्यांचे संबंध होते की कुटुंबातीलच एक असं त्यांचं एक स्थान होतं आंबेडकरी चळवळीमध्ये. हे मातंग समाजाचे सद्ग्रस्त त्या काळामध्ये उच्च शिक्षित असलेले आणि बाबासाहेबांचा त्यांच्यावरती एवढा विश्वास होता की 1924 साली बाबासाहेबांनी जी काही बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, बाबासाहेबांच्या चळवळीमधली ही पहिली सभा, ही पहिली संघटना होती. या संघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या जातीच्या समूहाच्या लोकांना त्या ठिकाणी कार्यकारिणीमध्ये संधी दिलेली होती. कारण आपला जो हा लढा आहे हा लढा एक जाती होऊ नये याची पुरेपूर काळजी बाबासाहेब आंबेडकर घेत होते. आणि म्हणून बहिष्कृत हित कार्यकारिणीच्या सभेची पहिली कार्यकारिणी आपण जर पाहिलं तर त्या कार्यकारिणीमध्ये एक नाव आहे केशव शिरसोबा सकाटे कार्यकारिणीचे सदस्य म्हणून. म्हणजे अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या एका संघटनेच्या पदावर काम करण्याची संधी त्या ठिकाणी सकाटेंना मिळालेली होती आणि बाबासाहेबांचा विचार त्या ठिकाणी सर्व समाज गटामध्ये घेऊन जाण्याची बांधिलकी त्या ठिकाणी सकाटेने स्वीकारलेली होती. बाबासाहेबांच्या विचाराचे खऱ्या अर्थानं प्रचारक आणि प्रसारक आणि वाहक म्हणून त्या ठिकाणी सकाटेंनी तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याची साक्ष म्हणून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बहिष्कृत भारत या बाबासाहेबांच्या नियतकालिकामध्ये सातत्यानं हे सकाटे लिहित होते.
आणि लिहून त्या ठिकाणी मातंग समाजात असून किंवा अन्य बहुजन समाजातील जे काही रूढी परंपरा किंवा जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती भाष्य करण्याचं काम हे सकाटे करीत होते. 27 सप्टेंबर 1929च्या बहिष्कृत भारतचा अंक या ठिकाणी मला महत्त्वाचा वाटतो. दिनांक 27 सप्टेंबर 1929च्या अंकामध्ये बहिष्कृत भारतमध्ये हे सकाटे लिहितात की जो पैसा मातंग समाज राक्षसी रूढीवरती खर्च करतो तोच पैसा जर शिक्षणावरती खर्च केला तर किती उत्तम पद्धतीने होईल, अशा पद्धतीचं प्रबोधन हे सकाटे करतात बहिष्कृत भारतमधून. बहिष्कृत भारतमधून लिहिण्याची संधी मिळणं हेच त्या ठिकाणी सकाट्यांचं मोठं काम आहे असं मला वाटतं. कारण त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं इथल्या बहुजन चळवळीचं, आंबेडकरी चळवळीचं मुखपत्र म्हणजे बहिष्कृत भारत होतं. आणि या ठिकाणी पुण्यामध्ये मातंग समाजाला हाताशी धरून तिथल्या जे काही सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी ज्या मातंग समाजाला खर्चिक विधी करण्यामध्ये जे काही त्यांना भडीमार केलेला होता, त्यांना जी प्रवृत्ती केलं होतं त्याच्यावर टीका करताना सकाटे म्हणतात की हा पैसा तुम्ही जो काही राक्षसी रूढीला खर्च करता तो शिक्षणावर खर्च करा. म्हणजे हे विधान त्या काळामधल्या मातंग समाजासाठी, एकूणच बहुजन समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं असं मला वाटतं. बाबासाहेबांची चळवळ ही खऱ्या अर्थानं कोणत्याही समाजाला दिशा देणारी चळवळ आहे. आणि हे पटवून देण्याचं काम जे जे काही बोटावर मोजण्या इतके समाजसुधारक करत होते त्याच्यापैकी एक म्हणजे केशव शिरसोबा सकाटे. आणि बाबासाहेबांच्या फॅमिलीशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले हे व्यक्तिमत्व. या ठिकाणी पुढचा उल्लेख असा मिळतो आपल्याला की आपल्याला माहीत आहे बाळाराम आंबेडकर हे बाबासाहेबांच्या घरातील त्यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी केशव शिरसोबा सकाटे यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण आंबेडकर कुटुंबाचं त्या ठिकाणी सांत्वन केलं आणि कुलाबा येथे श्रद्धांजली सभा घेऊन त्या ठिकाणी कुलाबा येथे बाबासाहेबांच्या दुःखात सहभागी होऊन कशा पद्धतीने दुखवटा पाळण्याविषयी सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी बाळाराम आंबेडकरांच्या निधनानंतरच्या परिस्थितीमध्ये या सकाटे यांनी केल्याचे सुद्धा उल्लेख मिळतात. बहिष्कृत काळामध्ये संपूर्ण तत्कालीन बॉम्बे प्रांतामध्ये बहिष्कृत हितकारण्य सभेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्यामध्ये त्या ठिकाणी सकाटे यांनी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसते. बहिष्कृत भारतमध्ये पुन्हा एकदा त्यांचा दुसरा एक लेख त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तो सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी मी आपल्याशी करून देतो. 29 नोव्हेंबर 1929चा तो अंक आहे. 29 नोव्हेंबर 1929च्या अंकामध्ये भिकाजी विठोबा शिवतरकर या एका पुढाऱ्याने बाबासाहेबांच्या चळवळीला विरोध करणारा एक लेख लिहिलेला होता. त्या लेखाचं नाव होतं अस्पृश्य वर्गाला धोक्याची घंटा. अस्पृश्य वर्गाला धोक्याची घंटा या एका शीर्षकाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरावरती एक अप्रत्यक्षपणे टीका करण्याचं काम या भिकाजी विठोबा शिवतरकर यांनी केलेलं होतं. आपल्याला माहीत आहे की कित्येक वेळा बाबासाहेब आंबेडकर हे काही वेळा परदेशात असायचे किंवा काही वेगवेगळ्या कामाला त्यांना प्रत्यक्ष टीकाकाराला उत्तर देणं शक्य होत नव्हतं. आणि म्हणून ती जबाबदारी त्यांच्या नंतरच्या फळीमध्ये जे काही कार्यकर्ते होते त्यांच्यावरती बाबासाहेबांनी सोपवलेली होती. आणि मग याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसतं. केशव शिरसोबा सकाटे यांनी शिवतरकरांच्या या टीकेला सडेतोड उत्तर देताना त्या ठिकाणी स्पष्टपणे असं म्हटलेलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांसारखे जे काही समाजसेवक आहेत त्यांच्यावरती दिशाभूल करणारी विधानं कोणीही करू नयेत आणि यापुढे जर अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य केलात तर आंबेडकरी अनुयायी ते खपवून घेणार नाहीत. अशा प्रकारची स्पष्ट टीका या ठिकाणी बाबासाहेबांच्या विरोधकावर करणाऱ्यामध्ये केशव शिरसोबा कार्यकर्ते आहेत रामचंद्र पुनाजी सकट. हे सकट फॅमिली आजही दौंड भागामध्ये आहे आणि ते बाबासाहेबांच्या विचाराचं काम करतात. सकट हे रेल्वेमध्ये कामाला होते. रामचंद्र पुनाजी सकट ते रेल्वेमध्ये कामाला होते आणि आपल्याला माहीत आहे बाबासाहेबांच्या कामगार चळवळीशी संबंध आल्यामुळे त्या ठिकाणी रेल्वे कामगार हे बाबासाहेबांचे फार मोठे चाहते होते आणि रेल्वे कामगारांचं फार मोठं संघटन करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती हे आपल्याला माहीत आहे.
आणि म्हणून त्या दौंड भागामध्ये एक फार मोठं कार्यकर्त्याचं जाळं बाबासाहेबांच्या विचाराचं काम करत होतं. त्याच्यामध्ये आबाजी आढा होते, BN कडे होते, आप्पा वाघमारे होते आणि या सगळ्यांच्या सहवासातून रामचंद्र पुनाजी सकट उर्फ RP सकट हे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आकर्षित झाले आणि बाबासाहेबांच्या विचाराचं ते काम करू लागले. आणि झपाटून काम करत असताना पर्वती मंदिर सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिर नाशिकचा सत्याग्रह असेल, त्या सर्व सत्याग्रहामध्ये सुद्धा रामचंद्र पुनाजी सकट सहभागी असल्याचे उल्लेख मिळतात. मात्र एक मुद्दा त्या ठिकाणी या निमित्तानं सांगितला पाहिजे. जसं आता उच्च शिक्षित काही नोकरदार मंडळी काळजी घेतात, म्हणजे डायरेक्ट मोर्चामध्ये आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता पाठीमागून सर्व ती मदत करणे किंवा जरी त्या आंदोलनात गेलो तरी नावं आपले न देणे, ही जी आत्ता आहे काही प्रमाणामध्ये काही लोक करतात, नोकरदार शासकीय नोकरदार मंडळी, तसं त्याही काळामध्ये केलं जात होतं. आणि रामचंद्र पुनाजी सकट यांच्या मुलाची जेव्हा मी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा प्रत्येक कार्यक्रमाला जायचे, परंतु त्यांचा कुठेही उल्लेख मात्र नाही. त्याचं कारण काय आहे तर हे शासकीय नोकरीला होते रेल्वेमध्ये आणि सरकारच्या दृष्टीनं तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे सगळ्या आंदोलनात जरी सहभागी झाले असले RP सकट, तरी नाव मात्र त्यांचं कुठं नाही आहे. नावाचा जेव्हा उल्लेख येईल किंवा त्या ठिकाणी होईल तेव्हा ते बाजूला जात असत. असे अनेक कार्यकर्ते त्या काळामध्ये होते. तसे हे RP सकट होते आणि म्हणून त्याने सुद्धा 1936च्या मातंग परिषदेमध्ये महत्त्वाची भूमिका घेतलेली होती, आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी एक ठराव जो मांडलेला होता, त्या ठरावाचं वाचन करण्यामध्ये RP सकट अग्रभागाने त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. तो ठराव असा होता मित्रहो, समता आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मातंग समाजाला धर्मांतराशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्य आणि समता मिळवण्यासाठी मातंग समाजाला धर्मांतराशिवाय पर्याय नाही, हा एक महत्त्वाचा ठराव मांडण्यामध्ये त्या ठिकाणी रामचंद्र पुनाजी सकट यांनी भूमिका घेतलेली होती, हे आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर KB मोरे हे एक महत्त्वाचे कार्यकर्ते होते. KB मोरे नाशिकचे. नाशिकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवाड यांच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर शांताबाई दाणी यांच्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. KB मोरे हे काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये एका बाजूचं नेतृत्व करत होते आणि हे नेतृत्व करत असताना आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी बाबासाहेबावरती हल्ला झालेला होता आणि ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी छत्र्या पांघरून रक्षण करणाऱ्यामध्ये जे काही अनेक आपली बाबासाहेबांचे अनुयायी दादासाहेब गायकवाड वगैरे होते, त्यांच्यासोबत KB मोरे सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांचं रक्षण करण्यामध्ये आघाडीवर होते. आणि बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मातंग समाजामध्ये आणि अन्य छोट्या छोट्या समुदायामध्ये धर्मांतराची जनजागृती करण्यामध्ये KB मोरे हे पुढे आघाडीवर होते. त्याच्यासाठी त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक आणि देवळाली या ठिकाणी 2 सभासुद्धा घेतलेल्याचे संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. पुढील काळामध्ये शांताबाई दाणी यांच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केलं आणि शांताबाई दाणी, दादासाहेब गायकवाड या सर्व मंडळींनी जी एक नाशिकला संस्था स्थापन केली, मानव विकास संस्था, या मानव विकास संस्थेमध्ये दादासाहेब गायकवाड आणि शांताबाई दाणी यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी KB मोरे यांना संधी दिली आणि या संस्थेचे ते अखेरपर्यंत विश्वस्त म्हणून कार्यरत होते. अशा पद्धतीनं त्यांनी स्वतः RPIच्या तिकिटावरती अनेक निवडणुका लढवल्या आणि नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून RPIचे ते सुद्धा ते काही काळ कार्यरत होते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून काम करणारे अनेक नायक आपल्याला मिळतात, वेगवेगळ्या जातसमूहातून ते मिळतात. सोलापूरच्या दोघांचा उल्लेख त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे, ते म्हणजे केरू रामचंद्र जाधव आणि BY सरवदे. हे 2 सोलापूरचे मातंग पुढारी बाबासाहेबांच्या सोबत अत्यंत निष्ठेनं काम करत होते. BY सरवदे यांची ओळख तर आपल्याला अत्यंत महत्त्वाची आहे. BY सरवदे म्हणजे निळी टोपी, त्यांची ओळखच होती निळी टोपी. आणि या निळ्या टोपीची त्या ठिकाणी किमया म्हणजे निळी टोपी हे परिवर्तनाचं प्रतीक मानलं जात होतं, आत्ताही मानलं जातं. आणि म्हणून निळी टोपी घातलेले सरवदे हे त्या सोलापूरमध्ये सगळ्यांना माहीत होते. आणि हे सरवदे बाबासाहेबांच्या विचारांना झपाटलेले होते. बाबासाहेबांनी सांगितलं की शिकवा, हा विचार तंतोतंतपणे BY सरवदे यांनी स्वीकारला. ते स्वतः शिकले आणि त्यांनी शिक्षण देण्यासाठी एक शिक्षण संस्था सुद्धा स्थापन केली, नव महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ. आजही ही संस्था सोलापूरमध्ये कार्यरत आहे.
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून वसतिगृह चालवले जातात, शाळा चालवल्या जातात. आताही हे काम चालू आहे. अनेक वर्ष त्या ठिकाणी BY सर्वदे हे RPIचे सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. सोलापूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा लोकल बोर्डाच्या निवडणुका BY सर्वदेने RPIच्या तिकिटावरती लढवल्या आणि त्या ठिकाणी आंबेडकर निष्ठ अनुयायी म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी BY सर्वदे यांनी अखेरपर्यंत आहेत. गीताबाई दामोदर पवार आहेत, सीताराम बाबाजी लांडगे आहेत, शांताबाई श्रावण सकाटे आहेत, जिजाराम सदाशिव पवार आहेत. त्यापैकी फक्त जिजाराम पवार यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देतो. जिजाराम पवार हे प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील ही पवार मंडळी होती. बाबासाहेबांच्या सहवासामध्ये असलेले 2 फॅमिली अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्या मातंग समाजापैकी आहेत. एक म्हणजे पवार फॅमिली, त्याचे 3 बंधू, आणि काळोखे फॅमिली, त्यांचे 4 बंधू. म्हणजे हे 4 काळोखे आणि 3 पवार बाबासाहेबांच्या परिवारातीलच एक महत्त्वाचे सभासद असावेत एवढी त्यांची जवळीक होती. आणि म्हणून हे जे पवार होते ते पवार त्या काळातली वर्णा किल्लो 7वी पास होते आणि त्यांना मुंबईला नोकरी मिळवून देण्यामध्ये बाबासाहेबांनी त्यांना मदत केली होती. आणि ह्या मदतीनंतर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 7वी पास झालेल्या सगळ्या मुलांना, मग बहिष्कृत समाजातील सगळ्या मुलांना बाबासाहेबांनी त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले होते. आणि म्हणून या आंबेडकर कुटुंबांचे, पवार कुटुंबांचे अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले. बाबासाहेबांच्या घरामध्ये ज्या काही निवडक मातंग पुढाऱ्यांची उठबस होती त्याच्यामध्ये हे होते. आणि बाबासाहेबांनी मातंग परिषदेचा निर्णय सुद्धा पहिल्यांदा यांच्याकडेच बोलून दाखवला, काळोखे आणि पवार. आणि पुढे आपल्याला हेही माहीत आहे की या काळोख्यांपैकी एक म्हणजे KM काळोखे. या काळोख्यांना बाबासाहेबांनी त्या ठिकाणी 1937 साली मुंबई जी वार्डातून त्या ठिकाणी उमेदवारी सुद्धा दिलेली होती. हाही सगळा इतिहास आपल्याला मी माझ्या ग्रंथामध्ये सविस्तरपणे मांडलेला आहे. तर हे जे जिजाराम पवार आहे, जिजाराम पवार हे त्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स त्यांनी मिळवलेलं होतं. आणि म्हणून एक प्रसंग असा आला की बाबासाहेबांचे ड्रायव्हर काही काळ त्या ठिकाणी येऊ शकले नाही. तेव्हा काही वर्ष बाबासाहेबांचे ड्रायव्हर म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जिजाराम पवार यांनी भूमिका बजावली. त्याचं कारण असं होतं, जिजाराम पवारांच्याकडे ही जबाबदारी का देण्यात आली, त्याचं एक कारण असं होतं की त्या काळामध्ये बाबासाहेबांचे अनेक शत्रू निर्माण झालेले होते आणि बाबासाहेबांवर काही लोक हल्ला करतील अशाही प्रकारची भीती होती. किंवा कार्यकर्त्यांचा कधी दबाव यायचा, ग्रुपने कधी कार्यकर्ते यायचे. आणि मग ड्रायव्हरसारखं महत्त्वाचं पद देत असताना तो अत्यंत विश्वासू असला पाहिजे. ही जशी आत्ता काळजी घेतली जाते तशी बाबासाहेबांची काळजी त्या काळामध्ये घेतली जात होती. आणि बाबासाहेबांचे एक अत्यंत विश्वासू, निष्ठावंत म्हणून त्या ठिकाणी जिजाराम पवार यांना काही काळ बाबासाहेबांचे ड्रायव्हर म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळालेली होती. आणि मग हे जिजाराम पवार पुढील काळामध्ये अखेरपर्यंत बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सहभागी होते. हे झालं मी मातंग समाजातील काही लोकांची नावं सांगितली. याच्यानंतर आपण आदिवासी समाजातील एक कार्यकर्त्यांचा परिचय करून घेऊया. आदिवासी समाजामध्ये प्रामुख्याने भिल्ल समाजामध्ये बाबासाहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की आजच पुण्यामध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन झालं, आदिवासींचेही आंबेडकर असं त्या पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे मला चर्मकार समाज असो किंवा अन्य छोटे छोटे समाज, आदिवासी असतील, आता पुढील काळामध्ये अन्य छोटे छोटे समाज असतील, या सर्व समाज घटकावरती लिहिलं जात आहे, संशोधन केलं जात आहे आणि बाबासाहेबांची भूमिका ही मांडली जात आहे. मला ही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ते आजचं सुद्धा पुस्तक मला या ठिकाणी या दृष्टीनं आंबेडकर चळवळीमध्ये एक महत्त्वाचं म्हणून मला नोंद घ्यावीशी वाटते. आदिवासी समाजामध्ये एक कार्यकर्ते होते संपत सुरका पाटील. संपत सुरका पाटील हे भिल्ल जमातीपैकी होते आणि ही भिल्ल जमात प्रामुख्याने आजही नाशिक, ठाणे या जिल्ह्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग या ठिकाणी संपत सुरका पाटील यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी तळोजे या ठिकाणी एक परिषद घेण्यात आलेली होती. या परिषदेला साधारण 10,000पेक्षा अधिक भिल्ल बांधव उपस्थित होते. आणि या भिल्ल बांधवांना आदिवासी समाजाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने काय आवश्यक आहे ते त्याचं उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सभेमध्ये केलेलं होतं. आपल्याला हेही माहीत असलं पाहिजे की ब्रिटिशांनी किंवा त्या काळामध्ये जी ब्रिटिश काळामध्ये जी एक समिती स्थापन झाली होती, आदिवासींच्या कल्याणासाठी समिती स्थापन झाली होती, त्या कमिटीचं नाव म्हणजे स्टार्ट कमिटी. त्याचे चेअरमन स्टार्ट नावाचे अधिकारी होते. तर ते स्टार्ट कमिटीचे बाबासाहेब आंबेडकर एक सदस्य होते.
आणि म्हणून त्यांनी तो दौरा केलेला होता. आणि या सभेमध्ये सुरका पाटील यांनी भिल्ल समाजाचे प्रश्न मांडले, भिल्ल समाजाचं संघटन केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि बाबासाहेबांचे नेतृत्व मान्य केलं. आणि या सभेमध्ये जे काही महत्त्वाचे 3 ठराव मांडले गेले सुरका पाटील यांच्या मदतीने, पुढाकाराने म्हणूया, ते 3 ठराव असे होते मित्र की आदिवासी समाजाला, भिल्ल समाजाला त्या ठिकाणी फॉरेस्टच्या जमिनी देण्यात याव्या, त्याचबरोबर लोकल आणि म्युन्सिपालिटीच्या सारख्या ग्रामपंचायतीमध्ये भिल्ल आदिवासी समाजाला त्या ठिकाणी संधी मिळावी आणि पश्चिम खानदेशामध्ये जे काही डोंगरमळे आहेत ते डोंगरमळे कसण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी भिल्ल समाजाला पाठिंबा द्यावा किंवा त्यांना मदत करावी, अशा प्रकारचे ठराव या भिल्ल परिषदेमध्ये मांडण्यात आले होते. ही सर्व माहिती त्या ठिकाणी आता पुढे येत आहे. औरंगाबादच्या संशोधिका सुनीता सावरकर यांनी याच्यावर एक छान छोटेखानी संदर्भ पुस्तक तयार केलेलं आहे. तर हा सगळा इतिहास पुढील काळामध्ये समजून घेणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. मराठा समाजामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे त्या काळामध्ये अनेक अनुयायी होते. त्याच्यामध्ये वेळेच्या अभावी फक्त 2 कार्यकर्त्यांचा उल्लेख मी आपल्यासमोर करेन. एक म्हणजे प्रिन्सिपल सीताराम रामजी तावडे. तावडे हे कोकणातील मराठा समाजातील एक महत्त्वाचा, एक मातब्बर असा समूह आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाने जे काही मंडळी प्रभावित झाली होती मराठा समाजातली सुद्धा, त्याच्यामध्ये तावडे यांचा उल्लेख होतो. हे तावडे त्या काळामध्ये परदेशात शिकून आलेले होते. ते मूळतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते आणि त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साळशे येथे 1896 साली झालेला होता. इथून ते मुंबईला गेले आणि तावडे यांनी मुंबईत चांगलं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर परदेशात जाऊन ते उच्च शिक्षण घेऊन परत आले. आणि म्हणून अर्थातच लक्षात घ्या की त्या काळामध्ये परदेशात शिक्षण घेऊन आलेले जे काही मंडळी होती ते विचाराने थोडेसे उदारमतवादी होते आणि बाबासाहेबांच्या विषयी त्यांना फार अट्रॅक्शन होतं आणि म्हणून ते बाबासाहेबांचे फार लवकर मित्र झाले. मग त्या ठिकाणी काही ब्राह्मण असतील, काही मराठा असतील, काही अन्य जात समूहाचे लोक असतील, ते सर्व बाबासाहेबांचे मित्र असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून तावडे हे नंतरच्या काळामध्ये प्रिन्सिपल म्हणून जॉईन झाले आणि त्यांनी जातीभेदाला पूर्णपणे नकार दिला, बाबासाहेबांच्या विचाराचा स्वीकार केला. ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या सभा असत त्या ठिकाणी तावडे जाणीवपूर्वक उपस्थित राहत असत. आणि म्हणून याच्यामध्ये अनेक मित्र बाबासाहेबांचे आपण पाहतो. त्या ठिकाणी डॉक्टर हरिसिंग गौर आहेत मध्य प्रदेशातील, डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत, नवल मथेना आहेत, तसं हे तावडे आहेत. या मंडळीने बाबासाहेबांच्या चळवळीला तन मन धन सर्व प्रकारे मदत केलेली आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत पुढारलेले असलेले तावडे हे त्यांनी जातीपातीला पूर्णपणे नकार दिलेला होता आणि जाती आधारित मानसिकता सोडून दिली पाहिजे अशा प्रकारचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं होतं. ते असं स्पष्टपणे म्हणाले होते की आपल्या देशावर केवळ एक ब्राह्मणच वर्गच नव्हे तर ब्राह्मणेतर वर्ग सुद्धा त्या ठिकाणी अस्पृश्यावर अन्याय करण्यामध्ये आघाडीवर आहे. आणि म्हणून या सर्वांच्यासाठी बाबासाहेबांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. बाबासाहेबांची चळवळ मजबूत झाली पाहिजे याच्यासाठी तावडे सातत्याने प्रयत्नशील होते. आणि म्हणून त्या ठिकाणी कोरेगावमध्ये जी सभा झाली होती, कोरेगावजवळ रहमतपूर या ठिकाणी, त्या सभेला सुद्धा हे तावडे उपस्थित होते. आणि त्यानंतर पुण्यामध्ये जी अहिल्याश्रम येथे सभा झाली होती त्याही सभेमध्ये त्या ठिकाणी तावडे उपस्थित होते आणि त्यांनी बहुजन समाजामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून त्या ठिकाणी कशी आपली प्रगती आपण करू शकतो हे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं होतं. पुण्यामध्ये 1927 साली बहिष्कृत वर्गाचं एक अधिवेशन झालेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये अनेक मराठा तत्कालीन पुढारी उपस्थित होते आणि त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक कार्याचा गौरव केलेला होता, बाबासाहेबांचा सन्मान केलेला होता. अशा पद्धतीनं तावडे हे अखंडपर्यंत म्हणजे आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत बाबासाहेबांच्या चळवळीचे एक निष्ठावंत सहकारी साथीदार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. अशा पद्धतीनं अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर हिम्मतराव धोंडू पाटील हे एक महत्त्वाचे कार्यकर्ते धुळे जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचे कार्यकर्ते होते. ते मराठा समाजापैकी होते. हिम्मतरावाचा जन्म 1919 साली झालेला होता धुळे जिल्ह्यामध्ये. त्यांचे वडील मोठे जहागीरदार होते धोंडू पाटील. परंतु त्या जहागीरदार त्यांची अन्य तत्कालीन काही उच्च जमीन होती ते जमीन पूर्णपणे हडप केलेली होती. आणि त्या काळामध्ये
धोंडू पाटील यांचं निधन झाल्यानंतर हिम्मतराव पाटील हे साधारणतः 16-17 वर्षाचा युवक त्या काळामध्ये बाबासाहेबांच्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून भेटला आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि माझी पूर्णपणे जागिरी किंवा माझी जमीन सगळी एका सावकाराने हडप केलेली आहे. बाबासाहेबांना ज्यावेळी समजलं की अशा पद्धतीचा एक तरुण जागीरदार मराठा समाजाचा एक तरुण होतकरू माणूस आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, अशावेळी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी हिम्मतराव पाटील यांचं वकीलपत्र घेतलं आणि 40गावला त्या ठिकाणी ते उपस्थित राहिले आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करून त्या ठिकाणी ती संपूर्ण जमीन त्या ठिकाणी हिम्मतराव पाटील यांना मिळवून दिली. तेव्हापासून बाबासाहेबांचे ते अत्यंत जवळचे कार्यकर्ते झाले. अशा पद्धतीनं अनेक कार्यकर्ते आपल्याला वेगवेगळ्या जात समूहामध्ये पाहायला मिळतात. त्याचा शोध घेणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना यापुढील काळामध्ये बाबासाहेबांची चळवळ अधिक मजबूत करून त्या ठिकाणी छोट्या छोट्या जात संवर्गामध्ये बाबासाहेबांची चळवळ घेऊन जाणं आणि जसं त्या जय भीम पिक्चरच्या माध्यमातून आपल्या सर्वांना समजलेलं आहे की जय भीम हे केवळ आता नमस्काराच्या ऐवजी वापरण्याचं संबोधन राहिलेलं नाही. जय भीम हा एक परिवर्तनाचा पासवर्ड झालेला आहे. जो पासवर्ड ज्यांना समजला ते प्रगतीवर जाणार आहेत आणि म्हणून आपल्याला हा जय भीमचा पासवर्ड सर्व समाज घटकामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांच्यासमोर त्यांचा इतिहास मांडला पाहिजे की बाबासाहेबांच्या सोबत केवळ आमचेच नव्हे तर तुमचेसुद्धा काही मान्यवर होते, नेते होते आणि म्हणून अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ते पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. याही पुढच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांचे उपेक्षित नायक शोधून काढणं आणि त्यांना इतिहासात फोकस करणं, जमलं तर ते लेखन करून प्रकाशित करणं, हा सगळा भाग त्या ठिकाणी एक संकल्प म्हणून मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या लवकरच आंबेडकरी चळवळ आणि मराठा समाज हाही माझा ग्रंथ साधारण पुढील काही वर्षभरामध्ये वगैरे अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं हे काम करणं आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. नेट इंटरनेटचे काही प्रॉब्लेम येऊन सुद्धा